महासत्ता घाबरलेले आणि महासत्ता इतकी घाबरले की त्यांना जे भ्रष्टाचारी लोक असतात त्यांना वाटतात समाजापुढे आणायचा प्रयत्न करतात, मग त्यांना त्रास द्यायचं, आपल्या पक्षात घेऊन जायचं. आता त्यांचे वडील गजानन कीर्तीकर त्यांच्याकडे मग एकाच कुटुंबातले आणि मग एकाच कुटुंबातल्या माणसाला एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय, म्हणजे ही महासत्ता घाबरली. प्रचंड घाबरले की त्यांना असं वाटतं की आपल्या हातातून सत्ता जाते का काय. मग मागच्या आठवड्यामध्ये केजरीवाल साहेबांना अटक केली, सोरेनला अटक केली. आज जे ईडीच्या वाटेवर होते त्यांना पक्षामध्ये घेतलं. आदर्श घोटाला अशोक चव्हाण साहेबांना. म्हणजे ह्या सगळ्या जर पद्धतीचा आपण अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये ते घाबरलेले आहेत आणि लोकशाहीला घातक मुख्य गाभा संविधान आहे आणि या संविधानालाच आता फाटा द्यायचं काम हे लोक करतात. हे चुकीचं आहे. आता लोकशाहीची लढाई पहिली करावी लागणार आहे आपल्याला. ह्या निवडणूक ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच आपल्याला लढावं लागेल. तर लोकशाही जिवंत नाही राहिली तर तुम्ही आणि मी हे देशामध्ये एकही शब्द बोलू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.